नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आवळ्याचा ज्यूस फ्रीजमध्ये कसा स्टोअर करायचा. आवळा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे. त्याचा ज्यूस जर तुम्ही रोज थोडा थोडा सकाळी रिकामी पोटी घेतला तर आपलं बरेचसे आजार दूर होतात. आरोग्य खूप चांगलं राहतं. केसांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. तसेच आपली स्किनसुद्धा चांगली होते. तर आज आपण बघूया आवळा ज्यूस कसा स्टोअर करायचा. तर इकडे मी अर्धा किलो आवळे घेतलेत. आता अजून पण बाजारामध्ये आवळे उपलब्ध आहेत. तुम्ही अजूनही याचा ज्यूस बनवून ठेवू शकता. आवळ्याचं सिरप कसं बनवायचं त्याची रेसिपीसुद्धा टाकली आहे. तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. आता आपण आवळे कट करून घेऊया. आपण आवळे कट करूया, छोटे छोटे तुकडे करून घेऊया. इथे मी आवळा कट करून घेतला आणि ह्या बिया बाजूला काढल्यात. हे आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया. आता मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आवळे घालते. आणि आल्याचे 4 ते 5 तुकडे घालूया. आणि ते 1.5 इंचाचं आलं घेऊन त्याचे तुकडे केले. आणि याच्यामध्ये घालणार आहे मी 1 कप इतका पुदिना. आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. इथे मी काचेच्या बाउलवरती कॉटनचा रुमाल घेतला आहे किंवा तुम्ही कॉटनचा कपडा घ्या. आता हे मिश्रण त्याच्यावरती घालूया. याच्यामध्ये मी अर्धा ते पाऊण कप पाणी वापरले. जास्त पाणी नका वापरू, त्याच्यामुळे चव बिघडेल. आता हे मिश्रण गाळून घेऊया. आता हे मिश्रण आपण बर्फाच्या ट्रेमध्ये भरून घेऊया. हा ट्रे एकसारखा करून आपण आता फ्रीजरमध्ये 6 ते 8 तास ठेवून देऊया. आपले 6 ते 8 तास झालेले आहेत आणि आता मी फ्रीजरमधून बाहेर काढलं आहे ट्रे. तर आपले आता हे क्यूब्स तयार झालेले आहेत. असे हलवलात की ते निघतात. आता हे सगळे क्यूब काढून आपण एका प्लास्टिकच्या जिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचे. आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा एक एक काढून 1 ग्लास पाणीमध्ये 1 क्यूब टाकून आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे पिऊ शकतो. आवळा ज्यूस कसा फ्रीजरमध्ये साठवायचा ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आपले आवळा ज्यूसचे क्यूब्स तयार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.